नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा माझा कांदा बियाण्याचा प्लॉट आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता आपण. सर्वप्रथम माझे परिचय. माझे नाव सुरेश माहेर, राहणार खडकवा गलगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी दरवर्षी कांदा बियाण्याची शेती करतो आणि नाशिकमध्ये, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात जवळजवळ सर्वच महाराष्ट्रात आम्ही लाल कांदे बियाणे देतो. मागील 10 वर्षापासून आम्ही शेती करतो आणि एकदम क्वालिटीचे बियाणे तयार करतो आणि शेतकरी माझ्या घरी येऊनच बियाणे घेऊन जातात दरवर्षी. मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये माझे बियाणे पूर्ण संपलेले होते. नंतर मी कोणतेही बियाणे विकले नाही किंवा कोणत्याही व्यापाऱ्याकडून बियाणे आम्ही घेतलेले नाही. भरपूर लोकांची मागच्या वर्षी फसवणूक झालेली आहे. यावर्षी आम्ही 5 एकरचा प्लॉट लावलेला आहे, बघू शकता. कांदे उमराणेवरून घेतलेले. कांदे एक नंबर होते. कांदे कलर आणि पत्ती खूपच छान असते, कारण आम्ही 10 वर्षाचा आमचा अनुभव आहे. शेतकऱ्यांचे फीडबॅक आम्हाला भेटतात, कसे कांदे घ्यायचे, काय घ्यायचे, त्यानुसार आम्ही वेळोवेळी कांद्यामध्ये बदल करतो. जवळजवळ 100 शेतकऱ्यांच्या वर आमचा ग्रुप आहे आणि ते आम्हाला कांदे घेताना पण बरेच शेतकरी सोबत राहतात. प्लॉट बघू शकता आपण. प्लॉट यावर्षी आता मार्च महिना चालू आहे आणि प्लॉट खूप भारी प्लॉट आलेला आहे मित्रांनो. आणि मधमाशा पण खूप आहे, कारण यावर्षी वातावरण 4 महिने जवळजवळ चांगले राहिले. आता 1 महिन्यात हे बी पूर्ण भरून जाणार आहे. बी भरायला चालू झालेलं आहे. व्हिडिओमध्ये आता प्लॉटवर इथं यायचे कसे, आम्ही कॉन्टॅक्ट तर आम्ही ग्रुपवर वेळोवेळी टाकतो आमचा ॲड्रेस, पण बरेच शेतकरी कन्फ्यूज होतात. नाशिक भागातले शेतकरी वायजापूरला आल्यावर वायजापूर गंगापूर रोड पंचगंगा कारखाना झालेला आहे, साखर कारखाना, तिथून मालगावला आल्यावर खडकवा गलगाव जोडेगाव रस्त्यावर जे हा रोड आहे, या रोडवरच हे प्लॉट आहे. इकडं नांदूर मधमेश्वरचा चारी बघू शकता आपण, सिमेंट कॉन्क्रीटची चारी आहे आणि पुढे आमचे घर आहे, तिकडं आम्ही राहतो. एवढे माहिती द्यायचे कारण म्हणजे खरंच प्लॉट इथे आहे, इथे लावला होता. बरेच शेतकरी मागील वर्षाचे व्हिडिओ किंवा बाकीचे काही शेतकरी इथून जाणारे येणारे काही व्यापारी जे आमचेच व्हिडिओ प्लॉटचे काढतात आणि दाखवतात. त्यामुळे लँडमार्क ध्यानात ठेवा. हे लिंबाचे झाड प्लॉटमध्ये, तिकडं घर, ही चारी, कारण हे रस्त्यावर असल्यामुळे आम्ही 24 घंटे इथं राहू शकत नाही. बरेच लोक आम्हाला व्हिडिओ फोटो काढताना दिसतात, त्याच्यामुळे तुमची फसवणूक नाही होय आणि आमच्या प्लॉटची बदनामी नाही होय, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.